नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ रास आणि त्यांचं करिअर या संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला थोडंसं वृषभ राशीबद्दल जाणून घेऊ की वृषभ रास नेमकी असते कशी आणि कशा प्रकारे करिअरमध्ये ते पुढे जाऊ शकतील. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी की वृषभ राशीमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांची संवाद साधण्याची कला. मुद्दा कितीही किचकट किंवा गांभीर्यपूर्व असला तरी आपल्या ओघवत्या शैलीने ते कोणताही मुद्दा अगदी सहजपणे समोर मांडतात आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे खुलून येतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाषेवरची पकड. कोणत्या वेळेला कोणते शब्द वापरायचे, कशा प्रकारे गोष्टी समोरच्याला समजून द्यायच्या, दाखवायच्या, हा प्रकार वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये अतिशय चांगला दिसून येतो. आणि नेहमी जगाकडे बघण्याचा यांचा जो दृष्टिकोन असतो हा आनंदपूर्ण असतो किंवा पॉझिटिव्ह असतो. यांच्या जीवनात कितीही दुःख असली तरी समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधताना तुम्हाला तसं कळणार नाही आणि हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची ही रास आहे. तर या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात: कृत्तिका, रोहिणी आणि मृग. पैकी कृत्तिका नक्षत्र आहे ते राक्षसगणी नक्षत्र आहे, थोडंसं तिखट आहे. म्हणजे यांची वाणी कधी कधी तिखट होते किंवा आपलं जे बोलणं असतं ते थोडंसं धारदार शैलीने हे मांडू शकतात. परंतु एका अर्थाने सांगायचं झालं तर संवाद साधण्याची कला ही पूर्णपणे वृषभ राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं राहणीमान. अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं यांचा राहणीमान असतं. फॅशनचा जो सेन्स असतो तो सुद्धा यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचा असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाणं-पिणं. खाण्यापिण्याचे हे चाहते असतात. म्हणजे खाणं-पिणं खूप चांगलं लागतं, चविष्ट असं लागतं. मूलतः घरच्यापेक्षा घरातल्या बाहेरचं खाणं ह्यांना तसं आवडतं. चटपटीत खाणं ह्यांना आवडतं. हॉटेलिंग करायला आवडते. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची ह्यांना मूलतःच आवड असते. कलेचा पिंड यांच्याकडे नक्की असतो किंवा ज्याला आपण संगीताची जाण किंवा संगीताचा कान असणं हा प्रकार सुद्धा वृषभ राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो. याचप्रमाणे थोडीशी ह्या ज्या व्यक्ती असतात त्या हट्टी असतात. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग यांच्याकडे थोडासा जास्त दिसून येतो. लॅव्हिश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखाची आवड त्यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते आणि ती अधिभौतिक सुखाच्या आवडीकरता पूर्ण होण्याकरता त्यांचे प्रयत्न सुद्धा चालू असतात. म्हणजे आपलं चांगलं सुव्यवस्थित घर असावं, आपल्याकडे गाडी असावी, आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज अशा प्रकारचं आपलं पूर्ण जीवन असावं, अशी त्यांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता ते प्रयत्नशील असतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या त्या इच्छा पूर्ण सुद्धा होतात. एकंदरीतच फुलांचं आकर्षण असतं, परफ्यूमचं आकर्षण असतं, म्हणजे सुगंधी द्रव्य ज्याला आपण म्हणतो, त्यांचं आकर्षण यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं असतं. यांची फॅशन जी असते ती सुद्धा तुम्हाला फॅशन सुद्धा यांची चांगली असते. सोबर फॅशन करायला आवडते. ठळक फॅशन वगैरे ते तसे करणार नाहीत. परंतु एकंदरीत सांगायचं झालं यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते तसं पाहिलं तर आकर्षक अशा प्रकारचं असतं. अर्थातच मग यांच्या अशाच प्रकारची जी करिअर आहे त्याच्यामध्ये आवड सुद्धा निर्माण होते. जसं की तुमचा जो स्वभाव असतो किंवा तुमची जी आवड असते तशाच प्रकारचं आपलं करिअर असावं असं बऱ्याच जणांची इच्छा असते. म्हणजे मग यांचं करिअर कुठलं असणार की आर्टिस्टिक संबंधित म्हणजे कलेशी संबंधित जी काही क्षेत्र आहेत, मग ते नृत्य, नाट्यकला, चित्रपट, मगाशी सांगितलं संगीत किंवा ऍक्टिंग ही जी बाब आहे ती सुद्धा यांच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कला या कलेच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतात किंवा त्यामध्ये करिअर होण्याची शक्यता असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात बँकिंग क्षेत्राशी सुद्धा संबंध यांचा बऱ्याच प्रमाणात होतात. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बोलणं आहे, ज्या ठिकाणी वाणी आहे, ज्या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल आहे, त्या ठिकाणी सुद्धा वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतात हे यांचं करिअर होऊ शकतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकी जे क्षेत्र आहे ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा या व्यक्ती जाऊ शकतात. या परफ्यूम इंडस्ट्री मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एकंदरीत सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी कलेचं क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी बोलणं आहे, ज्या ठिकाणी बुद्धीचं क्षेत्र आहे, अशा ठिकाणी लॅव्हिश लाईफस्टाईलशी संबंधित, आधुनिक जीवनाशी संबंधित जी काही क्षेत्र आहेत त्या सगळं किंवा लक्झरी जीवनाशी संबंधित जी काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये या ज्या व्यक्ती आहेत वृषभ राशीच्या व्यक्ती हे स्वतःचं करिअर करू शकतात. आता इथं प्रश्न उरलाय की स्वभाव तर समजला, आवडही समजली, पण मग करिअर त्या क्षेत्रामध्ये होईल की नाही ते पत्रिकेवरून कसं जाणायचं. याकरता 3 जे ग्रह आहेत ते सर्वात जास्त महत्वाचे आहे. मूलतः तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस की आपली आवड एक असते आणि आपलं करिअर मात्र काही भलतंच असतं आणि त्यामुळे आवड आणि करिअर याच्यामध्ये बऱ्याच वेळा तफावत असते. परंतु आवड हीच जर का तुमचं करिअर झालं तर करिअरमध्ये खूप मोठी झेप तुम्ही घेऊ शकता. तर इथे अशा कोणते ग्रहयोग आहेत किंवा अशा कोणत्या ग्रहांच्या स्थिती आहेत की ज्या महत्वपूर्ण ठरतात. लक्षात घ्या जर का तुमची वृषभ राशी असेल तर 3 जे ग्रह आहेत ते अतिशय महत्वपूर्ण ठरतात. पहिला आहे तो तुमच्या राशीचा स्वामी शुक्र, दुसरा आहे तो बुध
आणि तिसरा जो ग्रह आहे तो शनी. लक्षात घ्या, हे जे तिन्ही ग्रह आहेत, ते तिन्ही ग्रह एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. शुक्र समजा स्वतःच्या राशीत किंवा उच्च राशीत असेल. शुक्राची स्वतःची राशी आहे तूळ आणि वृषभ आणि उच्च जी रास आहे ती मीन रास. दुसरा जो ग्रह आहे तो म्हणजे बुध. बुध समजा मिथुन किंवा कन्या राशीत असेल. तिसरा जो ग्रह आहे तो शनी. वृषभ राशीकरता शनी जो ग्रह आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण तो राजयोगकारक ग्रह आहे, लक्षात घ्या. तर शनी हा समजा तुमच्या पत्रिकेमध्ये कुंभ किंवा मकर राशीमध्ये किंवा तुळ राशीत असेल. अशा प्रकारचे हे जे कॉम्बिनेशन सांगितले यापैकी एखाद जरी कॉम्बिनेशन तुमच्या पत्रिकेमध्ये व्यवस्थित असेल आणि जर का तुमची वृषभ रास असेल, तर आतापर्यंत जे का आपण करिअरची क्षेत्र बघितली त्यापैकी तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर अगदी सहजपणे होऊ शकेल आणि करिअरमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची पत्रिका याकरता तुमच्या समोर असणं थोडं गरजेचं आहे. पत्रिकेमध्ये जो धनेश आहे म्हणजे द्वितीय स्थानाचा मालक किंवा जो पंचमेश आहे जो की पंचम स्थानाचा मालक आणि कर्मेश जो की दशम स्थानाचा मालक, हे जे कारकेश आहेत हे सुद्धा किंवा कार्यश आहेत हे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. जसं की तुमचा धनेश किंवा द्वितीयेश हा धनभावात असेल, पंचमेश जो आहे तो पंचम भावात असेल, दशमेश आहे तो दशम भावात असेल, तरी सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतात. म्हणजे करिअर जे आता आपण सांगितलं ते होऊ शकतात किंवा धनेश आणि पंचमेश हे अन्योन्य योगात असतील किंवा धनेश आणि पंचमेश आणि जो दशमेश आहे हे त्रिकोण योगात असेल. यापैकी दोन्ही ग्रह त्रिकोण योगात असेल किंवा युती योगात असतील किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये बुध शुक्र, शुक्र शनी किंवा बुध आणि शनी यांचा त्रिकोण असेल, शुक्र आणि शनी यांचा जरी त्रिकोण असेल, तरी लक्षात घ्या आतापर्यंत जे आपण क्षेत्र सांगितलं त्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर अगदी व्यवस्थितपणे होईल आणि तुम्ही करिअर जे आहे हे अगदी व्यवस्थितपणे अनुभवाल किंवा त्या संदर्भातल्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होऊ शकेल आणि एन्जॉय कराल किंवा जीवनात तुम्ही करिअरच्या बाबतीमध्ये खूप पुढे जाऊ शकाल. आता दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे जर का अशा प्रकारचे योग नसतील, मग करिअर कशामध्ये असेल? तर त्याकरता तुमची पत्रिका पाहणं गरजेचं ठरेल, कारण त्याच्या व्यतिरिक्त जे ग्रहयोग किंवा ग्रहांची स्थिती आहे, ती थोडीशी व्यापक आहे किंवा मोठी आहे. त्याकरता तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे तुमची आवड वेगळी असेल आणि तुमचं करिअर वेगळं असेल. तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे किंवा पत्रिका आहे, ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. तर मित्रांनो, हे होतं वृषभ रास आणि त्यांचं करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आहे. धन्यवाद.